नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC कडनं दरवर्षी घेण्यात येणारी HSC CHSL एक्झामिनेशनची ॲडव्हर्टाइजमेंट ह्यावर्षी प्रसिद्ध झाली आहे आणि याबद्दलचे ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील चालू झाले आहेत. तर CHSL म्हणजे काय, तर कंबाईन हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन. ज्यांची 12वी झाली आहे असे विद्यार्थी या ठिकाणी उमेदवार अप्लाय करू शकतात आणि एक्झाम देऊ शकतात. तर मित्रांनो, ही जर एक्झाम तुम्ही दिली तर बेसिकली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विविध मंत्रालयाचे जे ऑफिसेस असतात त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एंट्री करण्याची एक नामवंत संधी तुम्हाला या ठिकाणी मिळते. तर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत 23 जूनपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 18 जुलै 2025 पर्यंत. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा. जर आपण पाहिलं तर शेड्यूल ऑफ टायर 1 एक्झामिनेशन ती तुमची होणार आहे बेसिकली सप्टेंबर महिन्यामध्ये 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरमध्ये तुमचे एक्झामिनेशन कंडक्ट केली जाईल. त्यानंतर शेड्यूल्ड म्हणजे जे तुमची ट्रायल 2 म्हणजे CBT 2 जी असते ती तुमची होणार आहे फेब्रुवारी मार्च 2025मध्ये. ओके, तर यामध्ये बेसिकली जर आपण पाहिलं तर 2 पोस्ट आहेत. याच्यामध्ये पहिली जी पोस्ट असणार आहे ती असणार लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्याला की आपण LDC म्हणतो, आणि त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आहे. या ठिकाणी पे स्केल लेवल 2 असणार आहे 19,900 रुपये बेसिक पे असेल 7व्या वेतन आयोगाप्रमाणे. त्याचबरोबर डेटा एंट्री ऑपरेटर नावाची एक पोस्ट आहे, DEO म्हणतो आपण याला. या ठिकाणी बेसिक पे तुमचा असणार आहे 25,500 रुपये. ओके, तर त्याचबरोबर मित्रांनो अजून पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 1. या ठिकाणी पण 25,500 रुपये बेसिक पे तुमचा असेल. त्यानंतर खाली आलो जर मित्रांनो टेंटेटिव्ह व्हॅकन्सी पाहूया. तर मित्रांनो, व्हॅकन्सीमध्ये मोस्टली जर आपण पाहिलं तर सध्या तरी 1331 जागांसाठीची ही भरती या ठिकाणी निघालेली आहे. टेंटेटिव्ह जागा आहे, याच्यामध्ये वाढ होते, बेसिकली 5,000पर्यंत जागा जाऊ शकतात. त्यानंतर SC ST वाले अप्लाय करू शकतात, OBC वाले अप्लाय करू शकतात, सगळेच अप्लाय करू शकतात. परंतु तुमच्याकडे सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर खाली येऊया. या ठिकाणी जर आपण एज लिमिटचा पॉईंट पाहिला तर एज लिमिटमध्ये महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो असा आहे की 18 ते 27 वर्षातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, त्यामुळं अप्लाय नक्की करा बेसिकली. त्यानंतर खाली येऊया. SC ST वाले 5 वर्ष सोड असेल, OBC वाल्यांना 3 वर्षाची एजमध्ये या ठिकाणी सूट मिळणार आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर खाली येऊया. अजून काही इम्पॉर्टंट आहे का एकदा पाहूया मित्रांनो. थोडंसं खाली येतो. ओके, तर मित्रांनो 100 रुपये फी असणार आहे सगळ्यांना. मुलींसाठी कुठलीही फी नाही आहे, त्यामुळे नक्कीच मुलींनी या ठिकाणी अप्लाय करायचं. एसेन्शियल क्वालिफिकेशन आपण पाहिलंच की 12वी उत्तीर्ण विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, टायपिंग विपिंग तुम्हाला येत असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो ह्या एक्झामिनेशनचा. सर्टिफिकेट वगैरे नसलं तरी अप्लाय करू शकता. सर्टिफिकेटची काही सध्या गरज नाही आहे. फोटो तुम्हाला अपलोड करायचा, 3 महिने पुराणा फोटो पाहिजे. 100 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे. याच्यामध्ये नक्कीच अप्लाय करा. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्याचबरोबर टायर 1 एक्झामिनेशन, टायर 2चा सिलेबस देखील या PDF मध्ये मेन्शन आहे, तो तुम्ही पाहू शकता. टायर एक्झामिनेशनमध्ये जर आपण पाहिलं तर पेपर पॅटर्नमध्ये 4 सेक्शन असतील. पहिला सेक्शन असणार आहे इंग्लिश, सेकंड असणार आहे जनरल इंटेलिजन्स, थर्ड असणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लास्ट असणार आहे जनरल अवेअरनेस. ओके, प्रत्येक सेक्शनमध्ये 25 प्रश्न असतील, 50 गुण त्याला या ठिकाणी असणार आहे. 60 मिनिटाचा पेपर असेल, 100 प्रश्न असतील. नक्कीच या ठिकाणी तुम्ही क्रॅक करू शकता एक्झामिनेशन असं मला वाटतं. त्याच्यानंतर टायर 2मध्ये पाहिलं तर सेक्शन 1 आणि सेक्शन 2 असतो. सेक्शन 2मध्ये कम्प्युटर नॉलेज आहे. सेक्शन 1मध्ये सेक्शन 1मध्ये जर आपण पाहिलं तर मॅथमॅटिक्स ॲबिलिटी अँड रिझनिंग आहे. सेक्शन 1 म्हणजे जो 2 आहे त्याच्यामध्ये पण इंग्लिशचा एक विषय आहे, जनरल अवेअरनेस देखील आहे. तर 2 आणि म्हणजे सेक्शन 3 बेसिकली 3 सेक्शनमध्ये पेपर आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे. सेक्शन 4 देखील होणार आहे, स्किल टेस्ट याच्यामध्ये होईल. तुमचं टायपिंग वगैरे तुमचं चेक केलं जाईल. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये सिलेबस वगैरे सगळं काय मेन्शन आहे या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, ते तुम्ही चेकआउट करू शकता मित्रांनो. इंग्लिश, जनरल अवेअरनेस, इंटेलिजन्स, ॲप्टिट्यूड संपूर्ण सिलेबस आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा यार, तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहेत. थँक्यू.